समस्त मुख्याध्यापक मंडळींना माझा नमस्कार. मी दिनेश काळे, लक्षवेध IAS अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडचा संस्थापक संचालक या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला काय सांगणार आहे, याच्यामध्ये काय आहे नेमकं, तर ते जाणून घेऊया आपण. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, लक्षवेध IAS अकॅडमीतर्फे आम्ही असा विचार केला आहे, की शाळेतली जी मुलं आहेत, म्हणजे विशेष करून ग्रामीण भागातील जी मुलं आहेत, झेडपीमध्ये शिकत असलेली जी मुलं असतील, तर या मुलांना अधिकाधिक संधी प्राप्त होणं खूप गरजेचं असतं. वेळोवेळी मागे आपण बघितलं असेल, तर करिअरविषयक ज्या काही गोष्टी घडत असतात, म्हणजे प्रशासकीय अधिकारी, UPSC, MPSC ह्या ज्या काही परीक्षा असतील प्रशासकीय अधिकारी होण्याच्या, त्यामध्ये आपल्याला अपवादानेच कधी-मधी आपल्याला ग्रामीण भागातील मुलं होताना दिसतात. आता एखादा मुलगा झाला, त्याची ती न्यूज फ्लॅश होते, सगळीकडे पसरते, मग ते होऊ शकतात वगैरे, वगैरे चर्चाही होते. पण असा कितीसा वाटा आहे बरं? UPSC पास आउट होणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण भागातल्या झेडपीत शिकलेल्या मुलांचा असा कितीसा वाटा आहे? तो खूप कमी आहे ॲक्चुअली. दरवर्षी सधन घरातील मुलं, शहरी भागातील मुलं, खूप सुजाण वगैरे असे जे काही लोक असतील, त्यांना खूप जाणीव आहे, परीक्षेचा ते अभ्यास सतत करत असतात, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, अशा घरातील मुलांची संख्या सर्वात जास्त असते. पण आता ध्येय आम्ही असं ठरवलंय, मिशन आहे आपलं, की ग्रामीण भागातील मुलं जास्तीत जास्त पास व्हावीत. प्रत्येक कुठल्यातरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ते पास व्हावीत, UPSCमध्ये तर व्हावीत. तर यासाठी आपण हे सुरू केलं बघा. तुमच्या शाळेचा जो टायमिंग असतो बघा, त्या टायमिंगमध्ये म्हणजे माध्यमिकपर्यंतच्या ज्या शाळा आहेत, 9वी-10वी पर्यंत वगैरे, त्यांचा टायमिंग जो आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. उलट दर शनिवारी दप्तरमुक्त आनंददायी असा जो शनिवार आहे, त्या दिवशी मुलांना हसत-खेळत आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करून घ्यायची आहे. आता यासाठी आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या हळू आपल्याला कळतीलच यात. तर यात असं आहे बघा, वर्षभराचा जो शालेय स्पर्धा परीक्षेचा मार्गदर्शनाचा उपक्रम आम्ही इथे राबवतोय आणि तो ऑनलाईन स्वरूपाचा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कुठे जाण्याची येण्याची आवश्यकता नाही. तर 4थी ते 9वी या इयत्तांचा यामध्ये समावेश केलेला आहे. प्रत्येक शनिवार आपल्याला हवा आहे, त्यानंतर लाईव्ह आणि रेकॉर्डेड असा हा अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. तर बघूया आपण एक मुख्याध्यापकांशी संवाद करतोय आज आपण. एक सामूहिक ध्येय आहे आपलं. प्रत्येक मुख्याध्यापकाला आपली शाळा ही अव्वल असावी, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा रिझल्ट छान असावा, निकाल चांगला लागावा, आपल्या शाळेतील जे होतकरू मुलं असतील, हुशार मुलं असतील, त्यांना अधिकाधिक मार्गदर्शन मिळावं, हे तुमचं ध्येय असतंच बघा. याच्याकडे आपलं बारीक लक्ष असतं आणि तोच धागा पकडून लक्षवेधने सुद्धा तेच ठरवले, की तुमच्या शाळेमध्ये असलेले जे काही होतकरू मुलं असतील, लिमिटेड मुलं असतात, पण त्यांना गरज असते विशेष मार्गदर्शनाची, तर ते मार्गदर्शन पुरवण्याचं काम लक्षवेधने घेतलंय. यामध्ये बघा, विद्यार्थ्यांच्या संधी वाढवण्यासाठी शाळा आणि लक्षवेधची आपण काय करतोय, भागीदारी करतो आहोत. याने काय होणार आहे? याने होणार असं आहे, की तुमचं आणि आमचं दोघांचंही ध्येय पूर्ण होईल. एक चांगला विद्यार्थी भविष्यामध्ये चांगला अधिकारी घडावा, कुठल्यातरी त्याच्या एखाद्या उच्च पदावरती तो जावा, हे ध्येय जे आपलं कॉमन आहे, सामायिक आहे, ते घडावं यासाठी आपण हे सगळं करतोय. यात कुठल्या शाळेत बघा, जीप माध्यमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा साधारणपणे 9वी पर्यंत आपण हे घेणार आहोत. 10वीच्या मुलांना परीक्षेचा म्हणजे बोर्ड एक्झामला सामोरं जावं लागतं. त्यासाठी आपण त्यांना स्किप केलेलं आहे. शासकीय अनुदानित तसेच विना अनुदानित जेवढ्या शाळा असतील, त्यासुद्धा यामध्ये इन्क्लूड करता येतात. त्यामुळे तेथील मुख्याध्यापकांनी सुद्धा कृपया हा व्हिडिओ बघावा आणि आमच्याशी कनेक्ट व्हावं, विनंती आहे. त्यानंतर बघा, मुख्याध्यापक व शिक्षक उपक्रमाचे प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत. त्यामुळे प्रत्येक शिक्षक आम्हाला महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुख्याध्यापक, प्रत्येक शाळा ही महत्त्वाची आहे आणि हे सगळं मोफत आहे. त्यामुळं यात तुम्हाला काही कुठलं शुल्क किंवा विद्यार्थ्यांना, पालकांना कुठलंही शुल्क यासाठी भरावं लागेल, कुठली फी भरावी लागेल, असं अजिबात नाही. व्यावसायिक दृष्टिकोनापासून हा वेगळा असा हा उपक्रम आहे. सामाजिक सामाजिक जाणीवेतून तयार झालेला हा उपक्रम आहे. त्यामुळे तुमच्या मदतीने हा राबवायचा आहे. नंतर बघूया आपण दर शनिवार आनंदातून स्पर्धा परीक्षांची तयारी. दर शनिवारी जो आहे, जो आनंददायी आहे, दप्तर मुक्त आहे,
त्याला आपण त्याचा विनियोग आपण खूप सुंदर पद्धतीने करू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी त्या दिवशी आपण करू शकतो. त्यासाठी आपण तो निवडला बघा. दप्तरमुक्त शनिवार, आनंददायी शनिवारचा अर्थपूर्ण उपयोग आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. याच्यामध्ये नियमित अभ्यासाला पूरक असं कौशल्य केंद्रित शिकवण आपल्याला द्यायची आहे. भविष्यामध्ये कुठल्या-कुठल्या संधी असतील, करिअरच्या संधी कुठल्या असतील, वाटा कुठल्या आहेत मुलांना उपलब्ध, त्यामध्ये एआयचा वापर कसा करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला यात बघायला मिळतील मुलांना सुद्धा. त्यानंतर जिज्ञासा, तर्कशक्ती, वेग आणि अचूकता या गोष्टी विकसित करणं हे सुद्धा एक आपलं ध्येय आहे. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या सगळ्या गोष्टींची नितांत आवश्यकता असते. मग बघा ग्रामीण आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी समान संधी हा तर अत्यंत महत्त्वाचा तुमच्या अ, आणि माझ्या किंवा कोणाच्याही अ, आवडीचा हा विषय आहे. विद्यार्थ्यांना समान संधी मिळणं खूप गरजेचं आहे. आपलं संविधानातलं ते तत्त्वसुद्धा आपण पाळतोय. संविधानानुसार प्रत्येकाला समान संधी मिळणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण हा उपक्रम राबवतोय. पुढे बघा यामध्ये इयत्ता 4थी ते 9वी 4 ते 9 अ, हे वर्ग आपण घेतलेले आहेत आणि मग 4 ते 9 सगळ्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी कसं शिकवणार हो? त्यासाठी आपण 2 अभ्यास गट केलेले आहेत. 2 वयानुसार केलेले आहेत. सर्वांसाठी एकच सामग्री द्यायची नाहीये. एकच मटेरियल आहे का? नाही. प्रत्येक टप्प्यासाठी योग्य पातळी, योग्य असं वेगळं मटेरियल आहे, स्टडी मटेरियल. त्यात बघा 4थी ते 7वी यांच्यासाठी मूलभूत भाषा, गणित, बुद्धिमत्ता व जिज्ञासा हे स्कॉलरशिपचे विषय आहेत बघा 4थी आणि 7वीला. तर या 2 वर्गांसाठी. आता तुमची शाळा 4थी पर्यंतच जर असेल, तर तुम्ही 4थीच्या मुलांना ह्यामध्ये बसवायचं आहे. आणि 5वी पासून पुढे जर शाळा असेल आपली, तर 7वीचे जे विद्यार्थी त्यातले आहेत ना, त्यांना तुम्ही बसवा. 4थी आणि 7वी आपल्या शाळेतून आपली मुलं ह्याला अटेंड करतील. आता 4थी आणि 7वीचा मग फरक कसा करायचा सर? तर आम्ही सिलेबसच असा बनवलेला आहे, ज्यामध्ये 4थीचा पण आहे सिलेबस आणि 7वीचा पण त्यात इन्क्लूड केलेला आहे. जेणेकरून 7वीची जी मुलं असतील त्यांचा बेस हा ब्रशअप होईल, तयार होईल, पक्का होईल आणि ते जे बेस म्हणून जे शिकवलं जातं ते 4थीसाठी अभ्यासाला आहेच. तर 4थीचा अभ्यास हा 7वीच्या मुलांनी सुद्धा करायचाच आहे. त्याच्यानंतर प्लस त्यांनी 7वीचा करायचा आहे. म्हणजे तो चुकणार नाही कुठेच. बरोबर आहे? त्यानंतर बघा सोप्या उदाहरणामधून स्पर्धात्मक परीक्षांच्या प्रश्नांची तिथपर्यंत प्रश्नापर्यंत प्रगती करायची आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रगती सहज लक्षात येईल हे सुद्धा बघा आपण बघू शकता सतत, की विद्यार्थ्यांमध्ये काय-काय चेंजेस झाले. विद्यार्थ्यांनी कुठले प्रश्न कसे सोडवलेत. यामध्ये त्या संबंधित शिक्षकाने थोडंसं बघितलं, प्रगती लक्षात येईल. तर हा उपक्रम अत्यंत सुंदर आहे बघा. यात आता 2 वेळापत्रकं आहेत. प्रत्येकी 1 तास देतोय आपण. लाईव्ह ज्यावेळी शनिवारी आपण सुरू करतोय, लाईव्ह पाठासाठी. आता ज्यांना शक्य नसेल त्यांचं आपण नंतर बोलूया. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी 4थी ते 7वीचा जो वर्ग आहे की नाही 9:30 ते 10:30 1 तास आपण त्यांना देणार आहोत. त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेचं सगळं शिकवणार आहोत. तर लाईव्ह तुमच्या शाळेमध्ये काय करायचं की 4थी ते 7वीची मुलं त्या हॉलमध्ये बसवायची आहेत. तिथे मग आता तुमची शाळा 5वी पासून असेल तर 5वी ते 7वीची बसवा. 5वी, 6वी, 7वी अशी ते एकत्र बसवा. जर 1ली ते 4थी असेल तर 4थीची मुलं तिथे बसवा. करेक्ट. तर त्या हॉलमध्ये 1 तास त्यांना हे तिथं आपल्याला बसवायचं आहे. त्यानंतर 8वी ते 9वी या वर्गांसाठी 11:15 ते 12:15 टाईम ठेवला आहे. साधारणपणे 12:30ला शाळा सुटते. 12:15 पर्यंत हे चालेल आणि याच्या अगोदरचा आणि याच्या नंतरचा जो पिरियड आहे तो साधारणपणे तुमच्या मुलांना जेवण्यासाठी आपण ठेवलेला आहे. तर ही सर्वसाधारण वेळ आपण घेतलेली आहे सरासरी. यात तुम्हाला जर शक्य नसेल, नाही सर या वेळेत आमचं काहीतरी वेगळं असतं, तर तुम्हाला जो रेकॉर्डेड व्हिडिओ असेल, लाईव्ह तर आहेच आहे, तोच रेकॉर्डेड मिळतोय. तो रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार योग्य वेळी कुठल्यातरी वेळेत तो जरूर दाखवा मुलांना. ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी. पुढे प्रत्येक सत्राची सुरुवात जी आहे ती अत्यंत दर्जेदार असायला पाहिजे, इन्स्पायरिंग असायला पाहिजे, मोटिव्हेशनल असायला पाहिजे. बरोबर आहे? तर प्रेरक व्हावी यासाठी आपण काय केलं, की महान व्यक्तिमत्व जे काही असतील आतापर्यंतची भारतामध्ये, तर त्या वेगवेगळ्या म्हणजे दर शनिवारी एक वेगळं व्यक्तिमत्व घेऊन त्याविषयी त्यांच्या चरित्राविषयी थोडंसं थोडक्यात सांगितलं जाईल. मुलांना मोटिव्हेशन होईल अशा पद्धतीने आपण काहीतरी त्यांच्या थोर व्यक्तीबद्दल ओळख करून देणार आहोत. ती पहिली 10 मिनिटं आहेत त्यासाठी. उर्वरित 50 मिनिटामध्ये नियोजित जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो शिकवला जाईल. पुढे बघा एका मंचावर अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. तर कुठल्या-कुठल्या स्पर्धा परीक्षा 4थी, 7वी स्कॉलरशिप आहे, एन-एम-एम-एस आहे, नवोदय विद्यालय आहे.
तर तिथे प्रवेशासाठी परीक्षा केली जाते. ग्रामीण भागातली बरीच मुलं यासाठी ट्राय करत असतात. त्यांना निश्चित फायदा होईल. सी-व्ही रमण ही बालवैज्ञानिक परीक्षा आहे, त्यासाठी सुद्धा आपण करूया. त्यानंतर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची सी-ई-टी त्यासाठी सुद्धा करूया आणि इतरही ज्या काही शालेय स्तरावरची परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा, त्या सगळ्यांचं आपण अभ्यासक्रमच असा निवडलेला आहे, असा बनवलेला आहे, की तो अभ्यासक्रम या सगळ्या परीक्षांना लागू होतो. नंतर बघा रेकॉर्डेड व्हिडिओ. आता रेकॉर्डेड व्हिडिओ हे तुम्हाला ऑप्शन केव्हा दिलं जाईल? आता बघा, जो 50 मिनिटांचा अवधी मला मिळतो, त्या 50 मिनिटामध्ये संपूर्ण एक टॉपिक मी जो सिलेक्ट केला असेल शिकवायला, तो संपूर्ण संपेलच असं नाही. म्हणून मी काय केलंय, त्याला जोडून काही अजून टॉपिक्स मी व्हिडिओ बनवलेले असतील, तर ते व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार वेगळ्या आठवड्यामध्ये जर शक्य असेल एखाद्या दिवशी, तर त्या दिवशी पण दाखवू शकता किंवा शनिवारी अजूनही वेळ तुमच्याकडे वेगळा असेल, तर त्यावेळी सुद्धा तो टॉपिक पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्राचा जो काही व्हिडिओ मी बनवलेला असेल, तर त्या टॉपिकशी रिलेटेड म्हणजे असं गृहीत धरा, आज मी अपूर्णांक शिकवत आहे, गृहीत धरा. आज अपूर्णांक शिकवत आहे, शनिवारचा दिवस आहे. 50 मिनिटामध्ये तो पूर्ण झालेला नाही. कारण असे काही मोठे टॉपिक्स असतात त्याला वेळ लागतो. मग त्याच्याशी जोडून मी संपूर्ण सांगोपांग काय-काय परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याविषयी अध्ययन करून जो व्हिडिओ नवीन बनवलेला असेल, ज्याची लांबी थोडीशी 1 तास असेल, 2 तास असतील, तर तो व्हिडिओ तुम्ही परत नंतर वेगळ्या वेळेत मुलांना जरूर दाखवा, म्हणजे तो टॉपिक त्यांचा परिपूर्ण तयार झालेला असेल. माझी इच्छा आहे मित्रांनो, की शहरी भागात असो किंवा कुठल्या एखाद्या श्रीमंत शाळेतला जो मुलगा जे काही शिकतोय ना, ते अत्यंत ग्रामीण भागातला तळागाळातला मुलगा सुद्धा शिकलाच पाहिजे. तो कुठेच मागे राहायला नकोय आणि यासाठी मी एक्स्ट्रा व्हिडिओज देतोय. ते रेकॉर्डेड व्हिडिओज त्यांना जरूर दाखवायचे आहेत. तर यामध्ये तुम्ही ते अ, तुमच्या हिशोबाने तुम्ही केव्हाही दाखवू शकता. पुढे जाऊया. शाळेची मुख्य भूमिका यामध्ये काय असेल? समन्वय आणि प्रोत्साहन. तुमचं समन्वय आमच्याशी असावं, मुलांशी असावं आणि प्रोत्साहन मुलांना तुम्ही द्यावं. ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्ही एकही रुपया पूर्वी सांगितल्याप्रमाणे एकही रुपया आम्ही तुम्हाला चार्ज करत नाहीये. शाळेने आम्हाला ₹1 देऊ नये, मुलांनी आम्हाला ₹1 देऊ नये, त्यांच्या पालकांनी सुद्धा एकही रुपया आम्हाला देऊ नये, कृपया. तर यासाठी फक्त तुमचा समन्वय आवश्यक आहे. काय-काय आवश्यक बघा? शनिवारचा सोयीचा वेळ आणि वर्ग हॉल निश्चित करणे हे तुमचं काम आहे. टीव्ही अथवा स्मार्ट बोर्डची व्यवस्था करणे हे सुद्धा काम आहे आणि विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती व शिस्त सुनिश्चित करणे हे सुद्धा एखाद्या जबाबदार टीचरकडे हे काम तुम्ही ते सोपवावं. कारण हां, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे जे कोणी शिक्षक तुमच्याकडे असतील, तर त्यांच्याकडे हे काम तुम्ही सोपवावं. त्यांनी तो रेकॉर्ड ट्रॅक करावा, मुलांची उपस्थिती किती आहे, नाही वगैरे आणि त्या संबंधित आम्हाला सुद्धा तुम्ही WhatsAppवरती माहिती कळवावी. त्यानंतर बघा, सत्रानंतर शिक्षकांनी थोडक्यात पुनरावलोकन व अभिप्राय घेणे. मुलांचा अभिप्राय घेत चला. काय शिकवलंय, कसं शिकवलंय, समजलंय किंवा नाही वगैरे आणि त्याचं थोडक्यात पुनरावलोकन. बरं हे बघ, मला सांग बघू हे कळालं की नाही वगैरे आणि त्यानुसार तुम्ही WhatsAppवरती आम्हाला कळवायचं. जर मुलांना कळालं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कळवायचं. पर्सनली माझ्या नंबरवरती कळवायचं. मी तो टॉपिक त्यांना वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन जरूर करेल. नंतर बघा, स्पर्धा मुलांना शिकण्याची नवी प्रेरणा देतील. आता ही जी स्पर्धा आपण ठेवणार आहोत, सतत या स्पर्धेमुळे काय होईल, नवीन-नवीन शिकण्याची एक उर्मी त्यांना मिळेल. तर आपण काय करणार आहोत, विषय आधारित प्रश्नमंजुषा असेल, बुद्धिमत्ता आहे, ज्ञान स्पर्धा आहे, या सगळ्या आपण घेऊयात. वक्तृत्व आहे, ऑनलाईन वक्तृत्व आपण घेणारच, दरवेळी घेणार. आणि वर्षातून एकदा का होईना आपण ह्या सगळ्या मुलांना इथे छत्रपती संभाजीनगरला एखाद्या हॉलमध्ये बोलावणार, तिथे त्यांची स्पर्धा घेणार. त्यासाठी तुम्हाला सिलेक्टेड काही मुलं तिथे पाठवावी लागणार. तुमच्या शाळेतनं 1 किंवा 2 विद्यार्थी तुम्ही पाठवावी आणि मग आपण आंतरशालेय स्पर्धा तिथे मोठ्या प्रमाणात घडवणार, राईट? तर या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतील ना, शालेय स्तरावरच्या, त्यांनी तर त्यांना प्रेरणा मिळेलच, पण वक्तृत्व आहे, कल्पकता आहे, संघ भावना म्हणजे टीम स्पिरिट असेल, तर अशा सगळ्या अ, गोष्टींना घेऊन आपण त्यांच्यामध्ये स्पर्धा घडवूया मुलांमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विकास घडवूया. बरोबर आहे? येस. त्यानंतर बघा, विद्यार्थी आणि त्यांची शाळा दोघांचाही गौरव होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. आपण जे काही परीक्षा इथे ठेवणार आहोत वेळोवेळी, तर त्या परीक्षेमध्ये ज्यावेळी मुलांना काही चांगलं मुलांनी चांगलं केलेलं असेल, तर निश्चितच आमचं जरी त्यामध्ये सहभाग असला शिकवण्याचा वगैरे, पण तुमचं समन्वय, तुमचं प्रोत्साहन त्या मुलांना मिळालं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठी शाळा त्या शाळेचा सुद्धा गौरव होणं गरजेचं आहे की नाही मुलाचं? बरोबर.
मग इथे बघा यशस्वी मुलासोबत त्यांना घडवणाऱ्या शाळेचा सुद्धा सन्मान केला जाईल. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह ते दिलं जाईल. संबंधित शाळेचा सुद्धा विशेष पुरस्कार केला जाईल, काही गिफ्ट देऊन वगैरे. त्यानंतर मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या योगदानाची दखल घेतली जाईल. आणि तुमची ही माहिती आम्ही इतर सर्व शाळांना कळवू. म्हणजे आपल्या तालुक्यातून इतर एखाद्या शाळेने खूप आउटस्टँडिंग काही केलेलं असेल, तिथल्या मुलांनी काही खूप छान केलेलं असेल, तर सोशल मीडियाच्या द्वारे आपण इतरही जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट स्कूल्स असतील, प्रत्येक शाळेपर्यंत तुमची इमेज नक्कीच पोहोचणार आहे. त्यासाठी प्लीज, प्लीज कृपया मदत करा, सहकार्य करा. मुलांना आम्ही जे काही पुरवतोय ते व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना तयार करा स्पर्धा परीक्षांसाठी. बरोबर आहे? तुमच्या यशकथा असतील, यशाच्या कथा म्हणजे सक्सेस स्टोरीज ज्या असतील, त्या इतर शाळा व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील. तर त्यासाठी तुमचं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा एकदा लक्षवेध आय-ए-एस अकॅडमीच्या वतीनं मी सर्वांना प्रार्थना करतो, की मुख्याध्यापकांनी हा मेसेज तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवा आणि आम्ही जो कार्यक्रम सुरू करणार आहोत शिकवण्याचा, तर तो मुलांपर्यंत जरूर पोहोचवा. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे नेमकं सुरू कधी करायचं आहे? तर आपण येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण हे डायरेक्ट शिकवणं त्यावेळी मुलांना सुरू करणार आहोत. मुलांशी पहिले त्या दिवशी आपण संवाद साधूया. सगळ्या मुलांना एकदा व्यवस्थित समजलं, टाईम टेबल वगैरे कसा असेल, सिलेबस कसा असेल ते मी अगोदर एक्सप्लेन करीन आणि त्याच्यानंतरच्या शनिवारी त्या नेक्स्ट शनिवारपासून फुल फ्लेजमध्ये टीचिंग सुरू होणार आहे. आणि अजूनही तुम्हाला याविषयी जर काही शंका असेल, काही प्रश्न असतील, तर जरूर विचारा प्लीज. मला स्वतः म्हणजे माझा पर्सनल नंबर मी इथेच लिहिणार आहे. तर तुम्ही त्या नंबरवरती कृपया मला संपर्क साधा. मला डायरेक्ट कॉलही करू शकता किंवा WhatsAppवरती मला तुमचे प्रश्न पाठवू शकता. मी इथे नंबर लिहितो आहे. प्लीज नोंदवून घ्या. विद्यार्थ्यांनी मला कॉल करू नये. कॉल करावा तुम्ही स्वतः किंवा मग संबंधित टीचरनी मला कॉल करावा आणि मला विचारावं काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर. आता यामध्ये बघा आपल्या सहकार्याने हे ध्येय गावोगावी पोहोचेल. येस, लक्षवेध आय-ए-एसचं सगळ्यात मोठं मिशन जे आहे, ते मिशन काय आहे हे समजून घ्या प्लीज. भविष्यामध्ये यू-पी-एस-सी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ग्रामीण व होतकरू अशा मुलांची जास्तीत जास्त वाढ घडवून आणणे हे सगळ्यात मोठं ध्येय आहे आपलं. तेच आमचं मिशन आहे लक्षवेधचं. आणि ते लक्षवेधचं मिशन आम्ही एक दिवस पूर्ण करणार. एक दिवस आपल्याला असं एक वर्ष येणार आहे जवळच भविष्यात. त्या दिवशी महाराष्ट्र विल बी ॲट द टॉप इन यू-पी-एस-सी सक्सेसफुल ॲस्पिरंट्स. हे येणार म्हणजे येणारच, ते आम्हाला घडवून आणायचंच आहे. पण तुमची मदत त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शाळेत हा शनिवारचा उपक्रम सुरू करा. तुम्ही काय करा तर एवढंच करा, शनिवारचा हा उपक्रम सुरू करा कृपया. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सक्रिय मार्गदर्शक व्हायचं आहे. त्यानंतर हा संदेश शक्य तितक्या इतर शाळांपर्यंत प्लीज, प्लीज पोहोचवा. आम्हाला फक्त सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम राबवायचा आहे. इथे कुठल्याही प्रकारची कमाई करायची नाही. तर हे सगळं मला आशा आहे 5 सप्टेंबरपासून आपण हे सुरुवात करूया. जोरदार सुरुवात होईल. आपल्या शाळेचं नाव सर्वदूर होईल हे मला गॅरंटी आहे. आणि कृपया प्लीज मदत करा, सहकार्य करा. काही अडचण असेल तर या नंबरवरती मला कॉल करून किंवा WhatsAppवरती मेसेज पाठवून प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.